आज भीम जी के विचारों के हम किरदार हो गए। भीम जी के विचारों के हम किरदार हो गए और जंग मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए। दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए। पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे और इतने हम मालदार हो गए। पूरा हिंदुस्तान खरीद ले इतने हम मालदार हो गए। कारण कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडकले का याचं होईल का लवकर? अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडकले का आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का? अरे कितीही बांधणे मारे कारण आजकाल भारतरत्न कुणाला बी द्यायला लागले भाजीपाल्यासारखा ह्याला त्याला उत्सव कुणाला बी कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का? अरे अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कुणी वाघ होईल का? आणि आजकाल भारतरत्न कुणालाही नसतील पण माझ्या माझारखा कुणी विश्वरत्न होईल का? कुणी विश्वरत्न होईल का? माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का? त्या साइड फील्ड मध्ये पण द्या ओके। अजी बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली। अजी बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली। अजी सब कुछ देखा लेकिन जी नहीं भरता प्रताप सिंह जी जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देख ली। उसने सारी दुनिया देख ली। उसने सारी दुनिया देख ली। क्योंकि आज हक हमारा मिला होता तो हम समाधान होते। अगर हमें फरे मालूम होता तो हम सावधान होते। अरे पुनः करार गांधी ने किया नहीं होता तो डॉक्टर अम्बेडकर भारत के पहले पंतप्रधान हो गए। तो मेरे भीम जी भारत के पहले पंतप्रधान हो गए। अंते म्हणते जितनी बार काय को अम्बेडकर का नाम लेने का भगवान का नाम लेने तो स्वर्ग में प्राप्त हो जाता ते असे म्हणतात। तो इसलिए अरे फोकट में जाए भीम वालों से उलझता क्या है? काय झालं कोट दे कोट फोकट में जाए भीम वालों से उलझता क्या है? हाँ भीमा कोरेगा हो जाएगा। अरे वक्त का भरोसा क्या है? जातीवादी बांडगुळांनो निपरा कारण आमच्या पूर्वजांच्या तलवारी अजूनही आम्ही आमच्या घराच्या छतावर खोसून ठेवलेल्या आहेत। त्या आम्हाला बाहेर काढायला लावू नका
नाहीतर आम्ही तुमच्या अशा ठिकाणी घुसू की मग उठता बसता नाव आठवेल महा महा लय बेकार है आम्ही म्हणून फुकट में जय भूम वालों से उलझता क्या है भीमा कोरेगा हो जाएगा वक्त का भरोसा क्या है अरे उस गोलमेज से लेकर संसद भवन तक गोलमेज से लेकर संसद भवन तक है अमित शाह तेरे पुरखों ने देखा मेरे बाप का रुतबा क्या है मेरे बाप का रुतबा क्या है आणि म्हणून माझं लय फेमस गाणं आहे कोरोना आला होता कोरोना आला होता एकीकडे लोक मरत होते आणि एकीकडे या पट्ट्याचं गाणं चालू होतं कुठलं अरे उत्तर खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला वर्षाचा होता आमचा बाप माय माऊले हो 5 वर्षाचे होते बाबासाहेब तेव्हा बाबासाहेबांना एका उच्चवर्णीय समाजातील माणसानी बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं का तर बाबासाहेब महार होते अस्पृश्य होते दलित होते शूद्र होते म्हणून पण ज्या बाबासाहेबांना बैलगाडीच्या खाली उतरवलं शूद्र म्हणून आज त्याच आमच्या बापाचं नाव कुठं आहे ते मी या गाण्यातून सांगितलेलं आहे कसं मोडणाऱ्या जनावरांच्या कुटी जन्मलेल्या जनावरांच्या भिकारड्या आवडल्या आमच्या बापाला बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं काय मग त्याच आमच्या बापाचं आज नाव कुठं उतर खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला पण आता भीमाचं नाव आहे माझ्या भीमाचं नाव आहे रामच्या बापाचं नाव आहे जातीवाद्यानो तुमच्या बापाचं नाव आहे या वाद खाली महाराज तुमच्या बापाचं नाव आहे आमच्या बापाचं नाव आहे आता भीमाचं नाव आहे इंटरनॅशनल
खाली येऊ का येऊ का कशाला हो आमच्या बाबाला अरे हमारे कौम क्रांति की एक जिद बरड़ी है एवढा सुंदर कार्यक्रम आहे क्या बात आहे साहेब मोहनभोर साहेब हे फार आभारी आहे तुमचा मला बोलवले या ठिकाणी मला फार आवडतात ही लोक खास करून तुम्ही तुमचं रूप बघितलं बघ तुमचं रूप बघितलं मग मला आता जागेवर एक काहीतरी बनवलं अरे तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है हे मोहन भोयर साहेबांसाठी गातोय साहेब हे साहेबांसाठी बरं का साहेबांसाठी माय मावल्यांनो लाडक्या बहिणी तुम्ही लय छान आहेत साहेब तिकडे पुढे जर आलो ना आवाज घुमेल म्हणून मला पुढे येता नाही अरे तुम्हारा हात है तो हमारा पैर है मोहन भोयर साहेबांसाठी हा शेर आहे बरं का बघा काय सुचलंय मला तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है परिवर्तन का ये नया दौर है सुनो बे मोहन भोयर साहेबांचे सुनो बे मोहन साहब के दुश्मनों तुम अगर शेर हो तो मोहन साहब सवा शेर है सवा शेर है सवा शेर है प्रणय सतलज की बात पत्थर की लकीर से बड़ी है अरे कल हमारे बाप को तुमने बैलगाड़ी से उतारा था लेकिन आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है एक फॉर्च्यूनर खड़ी है माझ्या भीमाचं नाव आहे तुमच्या बापाचं नाव आहे नागपूरच्या एअरपोर्टला उच्चवर्णीय बाबासाहेबाला म्हणत होता काय तुझ्या मुलाचा महारा हा बैलगाडी माझी वाटत तुला बसवलं गाडी तर गावात रोम माझी वर्षाचा होता आमचा बाप आणि तेव्हापासून मग बाबासाहेबांना जातीयता आडवी आली जातीयतेचे चटके बसले
तो इसलिए जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता। जी हाँ, जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता। क्यों नहीं मिलता? क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता, इसीलिए नहीं मिलता। जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता। अरे ये जातिवादी लोग चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले, इन्हें सिर्फ घंटा मिलता है, कभी भगवान नहीं मिलता। मग आता कसं वाटतं? गार गार वाटतं. आता भीमाचं नाव आहे रे, माझ्या भीमाचं नाव आहे रे, नागपूरच्या एरमठाला. कोणाची? होती चालायची बंदी आम्हाला सन्मान. चालायची बंदी होती रे, चालायची. बोलायची बंदी होती, चालायची बंदी होती. अरे होती चालायची बंदी आम्हाला सन्मान. कारण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात, साप का म्हणत नाही? जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात, साप का म्हणत नाही? श्री कृष्णाच्या प्रणय किडीला कृष्ण लीला म्हणतात, पाप का म्हणत नाही? अरे मुंगीला साखर चारून माणसाला पाण्या वाचून मारणाऱ्या मनुवाद्यांनो गाईला माता म्हणतात, मग बैलाला बाप का म्हणत नाही? यांना कुत्रे मांजरे ढोरं गुरं चालत होते. त्यांचा बाप बैल, यांची माय गाय, यांची मावशी भाई, यांची बहीण बकरी. पण आम्ही माणसासारखे माणसं असून सुद्धा आमच्या सावलीचा विठ्ठल होत होता. सावलीचा